गेले 22 वर्ष अकलूजकरांच्या जागेचा प्रश्न अजूनही प्रलंबित आहे. याविषयी तुमची काय नेमकी योजना आहे किंवा तुम्ही कसा तोडगा यावरती काढणार आहात जाणून घ्यायला आवडेल. आज अकलूजमध्ये जागेचे दोन प्रश्न आहेत. सर्वात महत्वाची गोष्ट, अकलूजमध्ये त्या ठिकाणी वंचित घटक जो आहे असे जवळजवळ 750 परिवार आहेत ज्यांनी ग्रामपंचायतकडे 11,000 रुपये त्या काळामध्ये भरले आणि त्यांना 550 स्क्वेअर फूटचा प्रत्येकाला एक प्लॉट मिळेल असं ग्रामपंचायतने सांगितलं. पोटाला चिमटा घेऊन इथल्या गरिबांनी 11,000 रुपये भरले. बरोबर. परंतु त्या ठिकाणी त्या जमिनीवरती इथल्या असणाऱ्या व्यवस्थेने डोळा ठेवला आणि ते प्लॉट त्यांना मिळू दिले नाही. बरोबर. तर आमची भूमिका स्पष्ट आहे. हे 719 जे लोक आहेत, जे परिवार आहेत, आमचा नगराध्यक्ष, या अकलूज शहराच्या पहिल्या नगराध्यक्ष म्हणून सौ पूजाताई कोथमिरे निवडून आल्यानंतर पुढच्या 8 दिवसामध्ये या असणाऱ्या 719 परिवाराला 550 स्क्वेअर फूटचे गावठाणामधील त्या ठिकाणी प्लॉट कलेक्टर साहेबांच्या उपस्थितीमध्ये आणि मुख्यमंत्री साहेबांच्या हस्ते पहिला प्लॉट देण्याचा निर्णय आम्ही घेऊ आणि सर्व असणाऱ्या प्लॉट धारकांना, तिथल्या असणाऱ्या गावठाणावर ज्यांचा अधिकार आहे त्या वंचित घटकातील समाज बांधवांना आम्ही 550 स्क्वेअर फूटचा प्रत्येकाला प्लॉट देऊ. 779 परिवाराचा घराचा प्रश्न जो आहे तो आम्ही आमच्या नगराध्यक्षा पूजाताई कोथमिरे यांच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्र्यांकडे विनंती करू आणि या सर्व गावठाणामधील असणाऱ्या बांधवांना त्या ठिकाणी 550 स्क्वेअर फूटचा प्लॉट आम्ही देण्याचा निर्णय घेऊ. सर, 22 वर्षापूर्वी 11,000 ही फार मोठी रक्कम होती. आज देखील ती काही मंडळींसाठी असेलच, पण 22 वर्षापूर्वी जर 11,000 रुपये भरलेले आहेत आणि गेली 22 वर्षे जर ते वाट पाहतायत तर तुमच्या माध्यमातून त्यांची जी प्रतीक्षा आहे ती लवकर संपू दे. निश्चित आम्हाला विश्वास आहे की उच्च शिक्षित उमेदवार असेल तर एक व्हिजन असतं. बरोबर. त्यामुळे पूजाताई अतिशय संवेदनशील परिवारातल्या आहेत आणि मला विश्वासाने सांगायचं आहे की आज राज्यामध्ये भाजपचं सरकार आहे. या जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे सारखा एक कर्तृत्वान नेता आम्हाला भेटलेला आहे. बरोबर. त्यामुळे ग्रामविकास खातं त्यांच्याकडे आहे आणि ही ग्रामपंचायतची जागा आहे, त्याच्यावर ग्रामपंचायतचं रिझर्वेशन आहे. त्यामुळे गावठाणाचा जो प्रश्न आहे जागेचा तो आम्ही, मला विश्वासाने सांगायचं आहे की आमच्या नगराध्यक्ष इथं झाल्यानंतर पुढच्या 8 दिवसामध्ये निर्णय घेण्यात येईल आणि तात्काळ या सर्व 779 लोकांना त्या ठिकाणी गावठाणातील प्रत्येकाला 550 स्क्वेअर फूटचा प्लॉट आम्ही देण्याचा निर्णय घेऊ आणि मला विश्वास आहे की याच्यामध्ये आम्हाला यश मिळेल. सर, प्रचारादरम्यान तुमच्या तोंडून बरेचदा एक वाक्य ऐकायला मिळतंय, ते म्हणजे जे विरोधी उमेदवार आहेत त्यांच्या माध्यमातून बँका बुडवल्या गेल्या किंवा पतसंस्था बुडवल्या गेल्या. हा आरोप करण्यापाठीमागे तुमची काय नेमकी मानसिकता आहे किंवा याचं कारण काय आहे? 2 गोष्टी महत्वाच्या असतात सामाजिक आणि सार्वजनिक जीवनामध्ये. तुमचं पर्सनल कॅरेक्टर कसं आहे आणि तुमचं फायनान्शियल कॅरेक्टर कसं आहे. बरोबर. पर्सनल कॅरेक्टर हे समोरच्या उमेदवाराचं काय आहे? एक गुंड, खंडणीखोर, गोरगरिबाला लुटणारा, व्यापाऱ्यांच्या जागेवर ताबा मारणारा लाला आडागळे. आणि सार्वजनिक कॅरेक्टर, त्याच्या मागचे चेहरे जे आहेत, फायनान्शियल कॅरेक्टर. आज अकलूज शहरामध्ये लोकांनी आयुष्याची कमाई सुमित्रा पतसंस्था नावाच्या बँकेमध्ये ठेवली. बरोबर. कुणाच्या मुलींचे लग्न होते, कुणी आयुष्याची रिटायरमेंट नंतर त्या ठिकाणी पूर्ण पुंजी त्या सुमित्रा बँकेत ठेवली. शेतकऱ्यांनी ऊसाचे पैसे त्या सुमित्रा बँकेमध्ये ठेवले. कुणी मुलीच्या लग्नाला, कुणी मुलाच्या शिक्षणाला त्या ठिकाणी त्या काळी लाखो रुपये ठेवले. आणि एक दिवशी इथल्या असणाऱ्या प्रस्थापित व्यवस्थेने हात वर केले आणि बँक बुडवली. पैसे कुठे नेऊन टाकले त्यांना माहित नाही. मुळात सुमित्रा पतसंस्थेमध्ये ज्यांनी पैसे ठेवले त्यांचा काय गुन्हा होता? बरोबर. त्या लोकांनी आज ज्या वेदना भोगतायत, आजही त्या ठिकाणी त्या ठेवीदारांचे पैसे बुडवले. परंतु दुसरीकडे असं की कर्जदार जे आहेत त्या कर्जदारांकडून जर कुणाचं 10,000 कर्ज असेल तर 25-25 लाख रुपये वसूल यांनी केलंय. यांच्या लोकांनी कर्ज भरल्यानंतरही त्या ठिकाणी बँकेवरचे, त्यांच्या सातबाऱ्यावरचे जे बोजे आहेत ते कमी करण्यात आले नाही. याचं कारण असं आहे की ही व्यवस्था त्या ठिकाणी, प्रशासकीय व्यवस्था असेल किंवा एकंदरीत व्यवस्था यांच्या हातात होती. बरोबर. आणि आज परिस्थिती अशी आहे, आमचं या ठिकाणी आमच्या नगराध्यक्षा पूजाताई आल्यानंतर आम्ही सुमित्रा बँकेची त्या ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्याच्या माध्यमातून चौकशी लावू. ठेवीदार असतील, कर्जदार असतील, त्यांच्यावर जे अन्याय या ठिकाणी सुमित्रा बँकेच्या चेअरमननी केलेत याच्यावरती आम्ही निश्चित न्याय देऊ. हे झालं सुमित्राचं. त्यानंतर या शहरामध्ये एक सर्वात मोठा अत्याचार इथल्या जनतेवर काय केला तर विजय पतसंस्था नावाची
एक पतसंस्था धैर्यशील मोहिते पाटलांनी सुरू केली. या विजय पतसंस्थेच्या माध्यमातून 17 त्या ठिकाणी संचालक आहेत आणि विजय पतसंस्थेचं यांनी विजय मल्टीस्टेट पतसंस्था करायची म्हणून त्याचा परवानगी काढली. ती बेकायदेशीर होती आणि एक दिवशी असंच सुमित्रासारखंच पतसंस्था बुडवून टाकली. आज लोकांच्या आयुष्याच्या ठेवी, आयुष्याची पुंजी त्या ठिकाणी ठेवलेली आहे. परंतु विजय पतसंस्था लुटून खाल्ली, सुमित्रा पतसंस्था लुटून खाल्ली. आजच मला एक नवीन घोटाळा समजला की यांच्या शिक्षण संस्थेमध्ये आयुष्यभर ज्यांना यांनी प्रचारासाठी वापरलं, ज्यांना आयुष्यभर यांचं गुलाम म्हणून वागवलं, शिक्षकांना अतिशय वेदना दिल्या, त्या शिक्षकांना त्या ठिकाणी शिक्षकांची जी पतसंस्था आहे, शिक्षकांची जी सोसायटी आहे, त्या सोसायटीमध्ये रिटायरमेंट नंतर काही थोडा व्याजदर जास्त भेटतो, 1 रुपया, म्हणून त्यांनी आयुष्यभराची कमाई त्याच्यामध्ये ठेवली. आज ती शिक्षकांची असणारी सोसायटी, ते रिटायरमेंट असणारे झालेले लोक ज्यावेळेस त्या असणाऱ्या संस्थेच्या चेअरमनकडे जातात, त्यावेळेस चेअरमन म्हणतात की तुम्ही आमच्या जीवावर इतकं कमवलंय, तुमचा 1 रुपया भेटणार नाही. बापरे. आयुष्याची कमाई, आयुष्याचे रिटायरमेंट नंतर भेटलेले पैसे जे त्या ठिकाणी वृद्ध असणाऱ्या शिक्षकाला द्यायला पाहिजेत, धमक्या दिल्या जातात. त्या ठिकाणी तुला राहू देणार नाही, तुझं घर आम्ही हे करू ते करू, अशा पद्धतीची परिस्थिती आहे. आणि शिक्षक एक सामान्य असतो, त्याच्यावरती सुद्धा अत्याचार करायचा यांनी सोडलं नाही. प्रामुख्यानं आज जे शिक्षक पतसंस्थेमध्ये ज्या लोकांना कर्ज पाहिजे, कर्ज देणं बंद आहे मागच्या 3 वर्षापासून. ठेवी ज्या आहेत त्या ठेवी भेटत नाही. मुळात या ठिकाणी एक ओरा तयार करण्याचा एक अतिशय त्या ठिकाणी विकृतपणा सुरू आहे की अकलूज मधल्या जनतेला कुठंतरी गृहीत धरायचं काम सुरू आहे. आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये तुम्ही बँका बुडवल्या, तुम्ही पतसंस्था बुडवल्या, गोरगरिबाच्या जागा आणल्या. या ठिकाणी अकलूजच्या भोवताली कुणीही प्लॉटिंग दुसरा करू शकत नाही. बरोबर. या ठिकाणी यांचं एक पॅरलल सरकार चालवल्यासारखी ही व्यवस्था इथं उभं केली. एखाद्या गरीबाला जर घर बांधायचं असेल, सामान्य शिक्षकाला घर बांधायचं असेल, तर बांधकाम परवान्यासाठी लाखो रुपये द्यावे लागतात. मुळात हे सगळं बंद झालं पाहिजे. या शहरामध्ये ज्याला वाटतं मी जो व्यवसाय करू शकतो तो त्याने त्या ठिकाणी व्यवसाय करू शकला पाहिजे, म्हणून भाजपचा लढा आहे. सो पूजाताई कोथमिरे यांची जी कौटुंबिक पार्श्वभूमी आहे, एक सुसंस्कृत, उच्च शिक्षित, एक कोथमिरे साहेबांसारखा एक क्लासून अधिकारी त्या परिवारात आहे. त्यामुळे भ्रष्टाचार विरहित या शहराला साजेल असं सुसंस्कृत नेतृत्व या पूजाताई कोथमिरे करू शकतात. पण समोर या ठिकाणी बँका बुडवलेली लोक, समोर जागेवरती ताबा मारलेली लोक, मोक्यामधील टोळ्यांचा हा मोरक्या लाला अडगळे याला अकलूजचा नगराध्यक्ष इथली जनता करणार नाही, हा मला विश्वास आहे. त्यामुळे आपण सगळ्यांनी मिळून या ठिकाणी अकलूजच्या जनतेला विनंती आहे. अजून एक विषय राहिला की अकलूज मधल्या किंवा अकलूज परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जमिनीवरती त्या ठिकाणी सासवड माळी शुगर जी आहे त्याचा स्टे आहे किंवा त्याच्या जागेचं लिटिगेशन आहे. लोकांची जमीन आहे परंतु त्याच्यावर लिटिगेशन आहे, तिथं बांधकाम परवाने होत नाही, त्या ठिकाणी असणाऱ्या जनतेला घरकुल भेटत नाही. तर या सगळ्यासाठी एक मुख्यमंत्री साहेबांच्या नेतृत्वात आमच्या उमेदवार नगराध्यक्ष झाल्यानंतर सौ पूजाताई कोथमिरे यांना सोबत त्या ठिकाणी घेऊन माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करून या ठिकाणी सासवड माळी शुगरचं जे काही जमिनीचं लिटिगेशन आहे ते आम्ही क्लिअर करू. कारण आमचं सरकार आहे. विरोधी उमेदवार काय करतील तर आपल्याला सगळ्यांना सांगितलं गुंड प्रवृत्तीचा उमेदवार आहे, परंतु आम्ही काम करणारी माणसं आहे.